मंजू, हे मंजू, सध्या आई आवाज देते बघ. ठीक आहे, तुम्ही झोपा, मी बघतो. काय अरे विसरलेस का? जिवंत नाहीयेस तू आता. अरे मी तर मेलो ना जगासाठी. वाघमारे, अहो झोपत लक्षातच आलं नाही माझ्या. थँक्यू वाघमारे, तुमच्यामुळे सगळा प्लॅन वाचला आपला. थँक्यू सो मच. दार उघड की ग. हे असे काय? दार का उघडणं झाले? नक्की असेल ना आतमध्ये. हे मंजू बाळा, अगं दार उघड की ग. सध्या सध्या लप, पटकन लप. कुठे लप? कुठला पाहिजे आता? काय करायचं? इकडे बेडच्या खाली बघ. लप इथे लप. अहो वाघमारे, इथे जागा नाही, इथं कसं लपणार? मग कुठे लपणार? इकडे इकडे वर चढ, वर चढ, वर चढ, वर चढ. वर चढ. इथे लप, इथे लप. पटकन वर चढ. वर वर कसं चढू? इथनं काय अंतराळी कसं जाणार आहे तुम्ही? हे थांब. जा यात. आता ओ वाघमारे, अहो यात कसं लपणार? मी खोटं खोटं मेलोय, खरोखर नाही मारायचं मला. यात कसं लपणार मग? मग कुठे लपणार आता? तुम्ही शांत राहा, शांत राहा, मी विचार करतो. शांत राहा. हे मंजू, एवढी गाढ कसली झोप लागली असं? तिथं पडद्या मग. पण तुम्ही आईना अजिबात आत येऊ नका. हा, तसंच. मंजू, मंजू बाळा, दार उघड ग. गुड मॉर्निंग. अगं काय काय गुड मॉर्निंग? कवापासून दार वाजवते मी? हा, एवढा वेळ का लागला दार उघडायला? भयानक झोपले होते, जागा झाली नाही लवकर. कणकण तर नाही ना? हा, तब्येत बरी आहे ना तुझी? ग बरी आहे, काहीच नाही. तू एवढा घाईत का दार वाजवत होतीस? तेच सांगायला आले होते. मोठे साहेब आलेत बाहेर तुला भेटायला. साहेब का आले असतील? बरं जा, तू पटकन आवरून बाहेर ये. हा, येते. तू जा, आले चालेत जा. सत्या, सत्या ये बाहेर. सत्या, मोठे साहेब आलेत बाहेर. मी त्यांना भेटून लगेच येते. इथंच थांबतो, लपून राहा. ठीक आहे. पण वाघमारे, काय बी झालं तर कुणाला आत येऊ देऊ नका. हालू नकोस, तू इथंच राहा. हा, हे बघा, खरं तर मंजुरी आता पूर्णपणे खचलेली असेल. तिला खूप आधार द्यायला हवा, सावरा दिला. कशी आहे समृद्धा? बरीच ना बाळा? ठीक आहे. गुड मॉर्निंग सर. एवढ्या सकाळी आलात, काय झालं? ठीक आहे ना सगळं? हो, नाही जरा काळजी वाटली म्हणून तुम्हाला भेटायला आलो होतो मी. खरं तर जे काय झाले ते खूप वाईट झालंय. कोणाच्याही आयुष्यात असा वाईट प्रसंग येऊ नये असं मला वाटतं. मला आता एवढंच सांगायचं की तुम्ही हे सत्य स्वीकारलं पाहिजे, सगळं विसरलं पाहिजे. आता हा
मला कल्पना आहे की सत्यजित आणि तुम्ही नवरा बायको होतात, परंतु तो एक मोठा गुंड देखील होता. आणि त्यामुळेच त्याला संपवण्यासाठी मी तुमची बदली साताऱ्यामध्ये केली होती. आणि तुम्हीही तुमचं कर्तव्य अगदी प्रामाणिकपणे निभावलं. आय नो, आय प्राऊड ऑफ यू. तुम्ही नात्याला कर्तव्याच्या आड कधीच येऊ दिलं नाही. आय प्राऊड ऑफ यू. अगदी तुम्ही वेळप्रसंगी त्याच्यावर गोळी झाडायला सुद्धा कमी केलं नाही. मला वाटलं होतं की त्याच्या विरोधात काही पुरावे गोळा करून त्याला गजाआड टाकूया आणि त्याला एक मोठी शिक्षा होईल, परंतु नियतीनेच त्याला धडा शिकवला. वरच्यानेच न्याय निवाडा केलाय त्याचा. आणि मला असं वाटतं की हेच तुमचं यश आहे. भाऊ पण आय नो. मला माहिती आहे तुम्हाला वाईट वाटणारच. खरं तर देवाघरी गेलेल्या कोणत्याच व्यक्तीविषयी असं बोलणं चुकीचं आहे, पण आता त्याचे आरोप त्याच्याबरोबरच निघून गेलेत. शेवटी आपल्याला नाविलाजाने का होईना म्हणावं लागेल की सत्यजित सुर्वे हा निर्दोष होता. काय नाही, तुम्हाला भेटावं वाटलं होतं म्हणून आलो होतो. काळजी घ्या एकमेकांची. येतो. म्हणजे मला संपवायला वाघमारे इथं पोस्टिंग करून आल्या. येऊ दे त्यांना, आता बघतोच त्यांच्याकडे. लई भूक लागली. नाश्ता बी हाय पुढ्यात. काय करू? खाऊन घेऊ का? नाही नाही नको, बरं नाही वाटायचं तसं. लोक एवढं नाश्ता देऊन गेलेत, कुणी बी तोंडी लावणार नाही. पण मला ह्या सगळ्यांना जबरदस्तीने खाऊ घालावंच लागेल. मम्मी, जयदीप दादा, या की थोडं थोडं नाश्ता करून घ्या. हे काय, अजून नाश्ता नाही केला तुम्ही? आर्यन दादा, बॅग कसली? माझीच बॅग आहे. कुठं चाललाय का तुम्ही? नाही नाही, कुठे चाललो नाहीये, आलोय. म्हणजे आजपासून मी तुमच्या बरोबरच राहणार आहे, तुमच्या सोबत. का तुझ्या घरी काही अडचण आली आहे का? का तुझं घर जप्तीला निघालंय? नाही काका, तसं काही नाही आहे. मग मम्मी साहेब, मम्मी साहेब, मला तुमच्या सगळ्यांची काळजी वाटते. या घरातला करता मुलगा अकाली गेला, तुम्हाला त्याची कमी भासायला नको म्हणून मी इथं आलोय. पण तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना, मी नीट काळजी घेईल तुमची. सत्तादादांनी आतापर्यंत तुमच्यासाठी जे जे केलं मी ते सगळं करेन. सत्तादादा एवढं तर नाही जमणार, पण मी नक्कीच प्रामाणिक प्रयत्न करेन तुमचा मुलगा समजून. काही गरज नाहीये त्याची. सत्तेची जागा तूच काय या जगातला कुठलाही माणूस घेऊ शकत नाही. नाही म्हणजे तू असशील चांगल्या मनाचा, पण आमच्या सत्तेची सर कुणालाच येणार नाही. या घरात आणि आमच्या मनात सत्तेची असलेली जागा ही फक्त सत्तेचीच राहील. बाकी ती जागा कुणी घ्यायची काही गरज नाही.
उठून बाळा. त्यांचं बोलणं मनाला लावून घेऊ नकस हं? नाही नाही मम्मी साहेब, तुला तर ठावच आहे का आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळ. त्यांना समजून घे. हो मम्मी साहेब, मला काहीच वाईट वाटलेलं नाही आणि मुळात ते जे बोलताय ते बरोबरच आहे ना. शेवटी वडिलांचं प्रेम आणि बरोबरच ना ग, त्यांच्या मुलाची जागा ते कोणालाच देणार नाही आणि द्यायलाही नको. आय ऍक्सेप्ट इट. मम्मी चला नाश्ता करून घेऊ. जय द्या, चल तू पण. तुम्ही घ्या तयारी, मी आलोच. अरे म्हाताऱ्या, मला तुझ्या मनात, तुझ्या घरात जागा नकोच आहे. मला माझ्या मंजूच्या मनात जागा निर्माण करायची आहे आणि ती एकदा का मी निर्माण केली ना का मग तुम्हाला सगळ्यांना मी तुमच्या लाडक्या सत्याकडे पाठवणार. जस्ट वेट अँड वॉच. सत्या, सत्या, इथं आहे मी इथं. वाघमारे ह्यात ना 6 गोळ्या आहेत. एक काम करा, ही बंदूक घ्या आणि 6च्या 6 गोळ्या माझ्या टोक्यात घाला तुम्ही. काही वेळ लागले? काही काय बोलतोस रे? काही वाघमारे, तुमच्या साहेबांचं ना सगळं बोलणं ऐकलंय मी. तुम्ही 3 वर्षानंतर इथं फक्त मला मारण्यासाठी आला होता ना. वाघमारे आहो, 3 वर्ष तुमच्या आठवणीत झुरत होतो मी. एक आणि एक दिवस तुमची रोज आठवण काढत होतो. आणि तुम्ही 3 वर्षानंतर इथं मला फक्त मारण्यासाठी आला होता. तुम्ही ना एक काम करा, दुसरं कोणी करण्यापेक्षा तुम्हीच माझं एन्काउंटर करा. म्हणजे काय होईल, तुमच्या हातनं मरण्याचं सुख तरी लाभेल मला. सत्या, अरे जुनी गोष्ट आहे ती. मी परत आल्यावर बऱ्याच गोष्टी घडल्यात. आता का मारू तुला? कर्तव्याला जागण्यासाठी. आणि वाघमारे, तसं मी तुम्हाला शब्द दिला होता की मी तुमच्या कर्तव्याच्या आड कधीच येणार नाही. मग तसंच असेल तर करा मला अटक आणि घेऊन चला पोलीस स्टेशनला. करा ना, करा, अटक करा. अटक तर तुला केव्हाच केली. माझ्या प्रेमाच्या जाळ्यात कैद करून ठेवलंय तुला. परत कशी अटक करणार? सत्य, आधी सांगितलं होतं आणि आताही सांगते, माझा गैरसमज झाला होता आणि तो गैरसमज तूच दूर केलास. मग आता परत का शिक्षा देऊ तुला? सत्या, तू खुनी आहेस, तू गुंड आहेस, तू माझा विश्वासघात केलायस. हे सगळं भावनेच्या भरात तेव्हा जे पाहिलं त्यावरून वाटलं होतं, पण आता मला समजले, माझा सत्या खुनी नाही, गुंड नाही, विश्वासघातकी तर मुळीच नाही. माझा सत्या निर्दोष आहे, निष्कलंक आहे आणि तो फक्त माझा. आणि आता तर तू मला सोडून कुठंच नाही जायचंस. वाघमारे ऐका. हे बघा, तुमची इच्छा होती म्हणून मी रात्री थांबलो होतो, पण आता निघायला हवं मला. निघाला हो म्हणजे? कुठं जाणार? कुठं राहणार आहेस? हे बघा, त्याची काळजी करू नका तुम्ही. मी माझी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. अच्छा, म्हणजे आता कुठं राहणार आहेस ते पण माझ्यापासून लपून ठेवायचंय? अहो वाघमारे, त्या माते फिरूचं लक्ष असेल ना तुमच्यावर, आणि तुम्ही जर मला भेटायला आला तर आपला सगळा प्लॅन फसेल. त्यामुळं जोपर्यंत आपण त्या माते फिरूला पकडत नाही ना, तोपर्यंत आपल्याला हे नाटक असं सुरू ठेवावं लागणार.
ठीक आहे थांब नाश्ता करून जा. आता नाश्ता कशाला? मी काही ऐकणार नाही हा. गपचूप इथं बस मी नाश्ता घेऊन येते. हो ऐका, रात्रीच एक ठीक होतं, पण आता दिवस उचडलाय. आई अमरी त्यांना जर काय भनक लागली तर? काही नाही होणार, नको काळजी करू. गपचूप इथं बस मी घेऊन येते नाश्ता. इथंच बस. बास आहे. अगं बास, मला नाही जाणार एवढं. अरे गप गुमान सगळे पोहे संपायचे आता. तुझं रोजच झालंय. एवढं बास तेवढं बास, हे जात नाही ते जात नाही, संपव सगळे ते. काय असं काय बघताय ग दोघी? तिथे बरी आहेस ना तू? हा, मला कुठं काय झालंय? दिदे, आम्हाला माहितीये तू लय मोठ्या धक्क्यातनं जातेस. आत्ता कुठं तुमच्यातलं अंतर कमी होत होतं आणि नको ते झालं. पण तू आता त्रास नको ना करून घेऊस. हे बघ, घडायच्या गोष्टी घडतातच. आता तुलाच सावरलं पाहिजे. अगं सावरू म्हणजे? अगं ठीक आहे, मी काहीच नाही झालेलं. मंजू अगं आई अमृता, काही नाही झालेलं. अजिबात काळजी करू नका. आणि काय ग, नाश्ता नाही करते तू? कर की. हा ते नंतर करते. कपडे वाळत टाकायचेत ना, तेवढं काम करते, निवांत नाश्ता करते. आमरे पटकन सगळा नाश्ता संपवा. जर का प्लेटमध्ये काही शिल्लक राहिलं तर याद राख. आमरे प्रकरण हाताबाहेर जायला लागलंय. आपण तिला लवकरात लवकर डॉक्टरकडे न्यायला पाहिजे. मला पण तसंच वाटते आई. कुठं राहिल्या वाघमारे? एवढा उशीर लागतोय नाश्ता आणायला. दरवाजा उघडच आहे. वाघमारे पण ना. आई तर बाहेरच आहेत. त्यांनी जर मला बघितलं ना तर सगळाच घोळ होईल. काही बी करून त्यांच्या नजरात नाही आलो पाहिजे मी. जर त्या चुकून हात आल्या तर मेलो. काय करू? आता तूच माझा तारणहार आहेस. कोण आहात तुम्ही? अहो इथं काय करताय? रंगकाम करायला आलाय व्हय? बर बर. आईनं बघितलं वाटतं सत्याला. हे कोण आहेत? अगं रंगकाम करायला आलेत. हा तुला माहिती आहे? हा होय. अगं मला दिसले नाही येताना आतमध्ये. मी तर सकाळपासून किचन मध्येच आहे की. मीच घेतलं ना त्यांना घरात. किचनच्या बाजूला सामान ठेवले बघ त्या दरवाजानं.
तुमच्या दोघींचं लक्ष नसेल बहुतेक मग. बरं बरं. मला भूक लागली आहे ग, लय भूक लागली. वय खा पोटभर हा, सावकाश खा. आणि त्यांच्या पण चहा नाश्त्याचं बघ. हो बघते. चल. सत्या, थोडक्यासाठी वाचलंस हं आज. नशिबाईनं तुला ओळखलं नाही तर सगळं बिंग फुटलं असतं. म्हणूनच तुम्हाला सांगत होतो जाऊ द्या मला, पण तुम्ही ऐकताय कुठं? आणलाय नाश्ता, द्या पटकन खातून जातो आता. बस सावकाश का. आता तरी दरवाजा नीट लावलाय का? लावलाय. वा, आईंच्या हातचे पोहे म्हणजे कमाल कमाल. शांतपणे खा आता आणि मग जा. होय, आज काही बी करून एकटा तरी घरी जावंच लागणार आहे बघा. अरे तिकडं कोणी ओळखलं तुला तर? त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका, कोणी मला बघणार नाही याची काळजी घेईन. या तुम्ही पण शांतपणे खा. सध्या तिकडे सगळ्यांची अवस्था तुला बघून आणली. मम्मी साहेब पार खचून गेलेत. जयदेव भाऊजी तर कुणाशीच नाही बोलत. आणि पप्पानी बलमाला असं वाटतंय की तू अजून जिवंत आहेस. ते मान्यच करायला तयार नाहीत तू गेलेस असं. पप्पानी बलमानचा विश्वास आहे की त्यांचं सत्य असं जाणार नाही. पण वाघमारे हे किती वाईट आहे ना. म्हणजे त्या माते पेरूचा चेहरा जगासमोर आणण्यासाठी मला आपल्याच माणसांच्या डोळ्यात पाणी आणावं लागतंय. मी काय म्हणते, तुझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. दुसरा कुठलाच पर्याय नव्हता वाघमारे. त्या क्षणाला मला जे सुचलं तेच केलं मी. बरं ते सोडा, मला सांगा, मी मेल्याची बातमी आल्यापासून त्या माते पेरूचा फोन आला नाही ना तुम्हाला? नाही रे, त्याचा फोनच नाही आला. म्हणजे आपण त्याला बरोबर ओळखलंय वाघमारे. त्याचा फोन आला नाही याचा अर्थ तो आता तुमच्या आजूबाजूला येण्याचा प्रयत्न करेल. तुम्ही सावध राहा वाघमारे. बाकी राहिलं तुम्ही खावा, मला निघायला हवं होतं. हां, काळजी घ्या स्वतःची. हे सामान तेवढं लपवून ठेवा. हां, काळजी घ्या. येतो.